आज घेतला होता आपण कलता हातात, कारण आज होता आपला भंडाऱ्याचा दिवस. तर रामकृष्ण हरी मंडळी, सकाळी सकाळी भंडाऱ्याचे आमंत्रण द्यायला आपण निघालो होतो गावामध्ये. मग आपल्याला प्रत्येक घरी जाऊन घरोघरी चुलबंद आमंत्रण द्यायचं होतं. म्हटल्यावरती मग गावातले सगळे पाठ घेता घेता आपल्याला सकाळची दुपार आणि दुपारची सायंकाळ झाली होती. तेपर्यंतच कुठं आमंत्रण देऊन होतं नाही, गावातून लागले फोन यायला की बाबा स्वयंपाकाची तयारी करायची, लवकर या. मग काय, आलो संध्याकाळी गावात, घेतला कालता हातामध्ये आणि दादा म्हटले पलटी मार रव्याला. दादा कोण हो? आपले चुलते आचारी. घेतला पटापट पटापट हातामध्ये कलता आणि घेतली रव्याला कलटी मारून. त्यानंतर पुन्हा बाकीची कामं आवरून घेतली. त्यांना म्हटलं तुम्ही कराच, तोपर्यंत आलोच आम्ही. मग काय, स्वयंपाक वगैरे संध्याकाळी रेडी झाला होता. आपण बघत होतो प्रवचन संपायची वाट. फायनली संपलं. मग महाराजांचा घेतला आपण सत्कार करून. त्यानंतर भंडाऱ्याच्या सौजन्य देणाऱ्यांचा सत्कार घेतला. तर गणपतराव गोपाळे यांनी आपल्याला नाश्ता दिला होता आणि त्यांच्यासोबत चौरंग गोपाळे यांनी आपल्याला चहा पाण्याची दिंडी प्रस्थानच्या वेळेस सोय केली होती. त्यानंतर होते रवींद्र दगडू गोपाळे यांनी आपल्याला दुपारचे जेवण हे खांडगावमध्ये तिथं अत्यंत व्यवस्था केली होती. त्यानंतर अनिकेत गोपाळे, विशेष सहकार्य लागले त्यांचं आपल्याला. मग काय, त्यानंतर गुंजाळ यांनी आपल्याला गाडीचं सौजन्याने नाश्ता दिला होता. त्यानंतर भंडाऱ्याची मूर्ती साहेबराव गोपाळे आपले चुलते. त्यानंतर भाऊसाहेब दादा गोरक्ष गोपाळे आणि यशवंत कासार यांनी आपल्याला 50 किलो तांदूळ दिले होते. त्यानंतर राजेश भास्कर गोपाळे यांनी आपल्याला 50 किलो साखर दिली होती. त्यानंतर होते आपले ढोले साहेब, जन हायब्रिड सोल्युशनचे फाउंडर. त्यांनी आपल्याला टोप्यांचं सौजन्य दिलं होतं. त्यानंतर होते आपल्याला फ्लेक्सचं सौजन्य देणारे रामचे बंधू. त्यानंतर आपले दोन्ही चौकदार यांचा पण सत्कार आपण करून घेतला. त्यानंतर साऊंड सिस्टम देणारे आपले मंगेश चुलत भाऊ, त्यानंतर त्याचा सत्कार झाला. त्यानंतर आपल्याला अचानक वेळेस 150 बिस्किट पुढे देणारे प्रकाशचंद मोरे यांचा पण सत्कार करून घेतला. त्यानंतर केंद्राचं सहकार्य लाभणारे रविभाऊ गोपाळे यांचा पण सत्कार श्रीराम कासार यांनी केला. त्यानंतर दादा बोललाच होता माझा सत्कार करून टाका. दादाचा केला सत्कार. त्यानंतर केला आपल्या चुलत्यांचा कैलास गोपाळे यांचा सत्कार. फायनली झालं होतं सगळं. त्यानंतर महाप्रसाद घेऊन केला आपण समारोप. तर बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि हा बरं का फॉलो करायला विसरू नका.